ओंकारेश्वर पासून सुरू होणारी परिक्रमा दक्षिण तट ते उत्तर तटाचा थरार. नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नांदगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी प्रकाश बागोरे यांची परिक्रमा पूर्ण. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र, आध्यात्मिक आणि कठीण असा प्रवास. नर्मदा परिक्रमा एक अशी परंपरा जी श्रद्धा, संयम आणि भक्तीची खरी परीक्षा घेते. नर्मदेहर मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथून सुरू होणारी ही पवित्र नर्मदा परिक्रमा हजारो किलोमीटरचा प्रवास, पण प्रत्येक पाऊल भक्तीने भारलेलं. परिक्रमेला सुरुवात होते दक्षिण तटावरून. नदीच्या प्रवाहासोबत चालत चालत हा प्रवास पोहोचतो गुजरातमधील भरूच येथे. या ठिकाणी एक अनोखा आणि रोमांचक टप्पा येतो. समुद्रमार्गे होडीने प्रवास करून साधक उत्तर तटावर प्रवेश करतात. यानंतर सुरू होतो परिक्रमेचा दुसरा आणि अधिक कठीण टप्पा. उत्तर तटाच्या या मार्गावर एक अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणजे नर्मदेचे नाभिस्थान. इथे साधक एक दिवस मुक्काम करतात आणि यालाच परिक्रमेचा मध्यबिंदू मानलं जातं. यानंतर साधारण 600-1100 किलोमीटरचा प्रवास करत साधक पोहोचतात पवित्र उगमस्थान अमरकंटक येथे. इथे नर्मदा माईचं बालस्वरूप दर्शन घेतलं जातं. हा क्षण प्रत्येक साधकांसाठी अत्यंत भावनिक आणि पवित्र असतो. यानंतर दिंडोरी मार्गे महेश्वर होत पुन्हा परिक्रमा वळते ओंकारेश्वरकडे. पोहोचल्यानंतर भगवान ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग यांचे दर्शन घेतले जाते. त्यानंतर समुद्रातून आणलेलं जल, अमरकंटक पवित्र जल आणि परिक्रमेच्या काळात सोबत ठेवलेलं नर्मदा जल, ही तीनही जल एकत्र करून ओंकारेश्वर चरणी अर्पण केलं जातं. यानंतर कन्यापूजन केलं जातं आणि अशा प्रकारे ही पवित्र, कठीण आणि आध्यात्मिक नर्मदा परिक्रमा पूर्ण होते. नर्मदा परिक्रमा करण्याचा सर्वात प्रथम मान आहे तो मार्कंडेय ऋषी यांचा. नर्मदेहर असा हा अद्भुत प्रवास श्रद्धा, संयम आणि भक्तीचा संगम. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.